वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा, विश्वास सावंत। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय वास्तव्यास आहेत। होळी किंवा गणपती हे दोन सण सुरू होण्यापूर्वी या कोकणवासियांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरू होते। त्यातच आता येत्या काही दिवसात गणेशोत्सव हा येत आहे। हा सण साजरा करण्यासाठी कोकणात कितीही गाड्या सोडल्या तरी त्या तुडुंब भरून जातात आणि याचा त्रास कोकणवासियांना होतो। याकरिता वसई विरार शहरातील कोकणवासियांकरिता वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्ह्याचे महामंत्री विश्वास सावंत यांनी केली आहे। त्यांची आता आपण भूमिका ऐकूयात। नमस्कार, मी विश्वास सावंत, भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा महामंत्री असून माझी एक स्वतःची संस्था आहे नवकुमार पपुळे संस्थेमार्फत मी एक असा विषय घेतला होता। जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालेली आहेत। या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक कोकणी लोक इथे राहतात। अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि मला वाटतं 10 वर्ष सरकार आमचं आहे। मी स्वतः राणे साहेबांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं। 2 वेळा आमची आंदोलन झालेली होती। हजारो लोकांचे आम्ही सिग्नेचर घेतलेल्या होत्या आणि आमची अशी मागणी होती, ह्या वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत आणि आपले आता खासदार डॉक्टर सावरासाहेब जिंकून झालेले आहेत। आमची अशी मागणी होती, गेली 8 वर्ष या वसई तालुक्यात कोकणी लोक जास्त असल्यामुळे सावंतवाडी ते वसई ते सावंतवाडी ही ट्रेन तुम्ही चालू करा, डेली पॅसेंजर। कारण माहिती आहे, आपण बोलतो आपण सर्वसामान्य लोकांना रोजगार देतो, बोलतो रोजगार। आज कोकणातले आंबे असतील, कोकणातल्या काही वस्तू असतील, तांदूळ असतील, अनेक धान्य असतील, हे रहदारीमुळे आपल्याला ते स्वस्त प्रमाणात जाता येईल। आज तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या ज्या बसेस चालत आहेत त्यांच्या अन टायमाला होळीचा सण असो, गणपतीचा सण असो, मे महिन्यातला सण असो किंवा मे महिन्यात जाण्याचा संबंध असो, 2 ते 3 हजार लोक एका गाडीच्या एका माणसासाठी घेतात। जर सावंतवाडी जशी ट्रेन आहे तशी ट्रेन वसई ते सावंतवाडी व्हावी अशी आम्ही मागणी ऑलरेडी 8 वर्षापूर्वी केलेली होती। आपले रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिलेलं होतं। आताच्या लोकसभेला आमचे खासदार सन्माननीय डॉक्टर हेमंत सावरा साहेबांना निवेदन दिलं होतं। साहेबांनी ती मान्य केलेली आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा राणे साहेबांना पण केलेला आहे। स्वतः निलेश राणे साहेबांनी रेल्वे मंत्र्याला परत एकदा लेटर पाठवलेलं आहे। कोकणाची आस्था आहे किंवा कोकणामध्ये आता एक राणे साहेबांना सक्षम खासदार आपल्याला निवडून दिलेला आहे। आमची तळतळीची विनंती आहे, राणे साहेबांना पण सांगतो, मी जरी तुमचा कार्यकर्ता असलो तरी पण जर मला वसई सावंतवाडी पॅसेंजर जर चालू केली नसेल तर मी यासाठी आमरण उपोषण करणार आहोत। आमची संस्था करणार आहे। भारतीय जनता पक्ष मला पूर्ण पाठिंबा आहे। येणाऱ्या निवडणुकीला जी आता निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीला आम्ही असा प्रचार केला होता, ह्या कोकणी भागात 20% ते 25% लोक आहेत, त्या कोकणी लोकांना जाण्या येण्यासाठी वसई ते सावंतवाडी पॅसेंजर चालू करा। त्यामुळे लोकांना थोडासा खूप तुम्ही हे बाकीचं देण्यापेक्षा हे गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे। आज लोक चंद्रावर सूर्यावर जायला प्रयत्न करतात आणि एक साधी आपण ट्रेन देऊ शकत नाही। आज बोरिवलीचा माणूस पण इकडे वसईला येऊ शकतो, पालघरचा माणूस पण वसई होते, वसई जंक्शन आहे। त्यामुळे मागणी मान्य होती। का होत नाही हे मला माहिती नाही, पण मी स्वतः सन्माननीय आमचे आमदार नितेश राणे साहेब, खासदार माजी खासदार निलेश राणे साहेब, आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि स्वतः खासदार राणे साहेबांना ऑलरेडी ही मी निवेदन दिलेली आहे। मला निवेदन हे सावरा साहेबांना दिलेलं आहे आणि हे राणे साहेबांना दिलेलं आहे। ऑलरेडी याचा पाठपुरावा आपण केलेला आहे आणि 1 वर्षापूर्वी मी स्वतः दिल्लीला जाऊन राणे साहेबांचं लेटर घेऊन मी ती पाठपुरावा केलेला होता। पण आपल्याला अशी खंत वाटते, एक जर खरोखरच गरज असेल आपल्याला आणि लोकांचा जर हजारो लोक जर लोकांचा त्याचा निदर्शनावर चालत असेल तर देशाच्या आपल्या देशाच्या भारताच्या पंतप्रधान साहेबांना पण सांगतो, रेल्वे मंत्री पण सांगू इच्छितो, आम्हाला खूपच कळकळीची विनंती आहे। काय माहीत 200-150 लोकांमध्ये लोक जाऊन येऊ शकतात आणि डेली चालल्यामुळे ही लोकांना जी गर्दी होते ते कमी प्रमाणात होईल। आमची मागणी जर मान्य केली नाही तर विश्वासावर ह्या पक्षाचा जरी असला तरी मी स्वतः आमरण उपोषण करणार। आमचा पक्ष असला तरीही
अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.